नमस्कार, आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। 2025 मध्ये राज्यसेवा असेल, कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी, आणि राज्यसेवा जी 2025 ला मुख्य परीक्षा जी आहे ती लेखी होणार आहे। पूर्व परीक्षा MCQच आहे। 2025 मध्ये जी पूर्व परीक्षा होईल त्याची मुख्य परीक्षा ही लेखी असेल, ही गोष्ट लक्षात ठेवा। राज्यसेवा लेखी होणार आहे, मुख्य परीक्षा पूर्व परीक्षा MCQच आहे। कंबाईन ग्रुप बी आणि कंबाईन ग्रुप सी दोन्ही देखील प्री आणि मेन्स MCQ फॉर्मॅटमध्ये आहेत। सध्या 1 डिसेंबर 2024 ला जी पूर्व परीक्षा होणार आहे त्याची मुख्य परीक्षा जी राज्यसेवेची शेवटची MCQ असेल, आणि ज्या ॲग्री फॉरेस्ट इंजिनिअरिंग ज्या तांत्रिक आहेत त्या लेखीच आहेत, ही गोष्ट क्लिअर आहे। तर 2025 मध्ये ज्या काही परीक्षा होणार आहेत, राज्यसेवा असेल, कंबाईन असेल, कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी, त्याच्या मेन्स, राज्यसेवा मेन्स, त्याच्या डेट्स आणि नेमकं काय प्लॅनिंग असायला पाहिजे ते आपण बघूयात। इकडे चल एक एक बघूयात। त्याच्यानंतर आता इकडे स्क्रीनवर तुम्हाला दिसतच आहे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025। त्याच्यामध्ये राज्यसेवेचे 35 संवर्ग, त्याच्यानंतर यांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंगचे हे जवळपास 4, ॲग्री, त्याच्यानंतर मेट्रोलॉजी, त्याच्यानंतर फूड अन्न औषध आणि वनसेवा फॉरेस्ट याच्यासाठी पूर्व परीक्षा होणार आहे। 9 याच्यासाठी संवर्गासाठी म्हटलं तरी चालतं। क्लिअर? त्याची जाहिरात कधी येईल? त्याची जाहिरात जानेवारी 2025 मध्ये येणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। पूर्व परीक्षा कधी होणार आहे? पूर्व परीक्षा खूप लांब आहे। कधी आहे? 28 सप्टेंबर 2025। जर तुम्ही राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी करत असाल, 2025 मध्ये तुम्हाला पूर्व परीक्षा द्यायची असेल तर 28 सप्टेंबर 2025 जिथे अभ्यास करतायत तिथे एक छोटंसं पेज घेऊन राज्यसेवा पूर्व परीक्षा किंवा त्याचं नाव आहे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025, त्याची डेट लक्षात ठेवा, त्यात चिटकून टाका। क्लिअर? आणि जेव्हापासून वेळ आहे, तुम्ही जेव्हापासून अभ्यासाची सुरुवात करतायत, आज व्हिडिओ पाहतायत, आजपासून करत असाल किंवा अजून महिन्या 2 महिन्यांनी करत असाल, काही प्रॉब्लेम नाहीये। एक्झाम ओरिएंटेड तुम्ही अभ्यास करायचा आहे। तुम्हाला काही बॅचेस टेस्ट सिरीज लागत असतील तर आपल्या बॅचेस आणि टेस्ट सिरीज उपलब्ध आहेत। खाली नंबर दिसत असेल तुम्हाला येलो याच्यामध्ये 94 21 44 24 36, त्याच्यामध्ये मला त्या नंबरवरती मला व्हॉट्सअपला मेसेज करा, तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळून जातील। चल, हे कळलं। जानेवारी 2000 ते रिझल्टचा वगैरे त्याचा आहे, कधी लागणार रिझल्ट वगैरे, पण मेन डेट्स महत्वाचे आहेत। 28 सप्टेंबर 2025 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 ची जाहिरात म्हणजे परीक्षा आहे, जाहिरात जानेवारी 25 मध्ये येणार आहे। हे क्लिअर झालेलं आहे का? आता मुख्य परीक्षांच्या डेट्स आहेत इथे, म्हणजे मग 2025 मध्ये पूर्व परीक्षा होणार, मग मुख्य परीक्षा जी राज्यसेवेच्या 35 संवर्गासाठी आहे ती आता लेखी होणार आहे, आणि बाकीच्या ऑलरेडी 2023 पासूनच लेखी झालेल्या आहेत, ॲग्री फॉरेस्ट इंजिनिअरिंग वगैरे तांत्रिक क्लिअर झालेला आहे। तर हे लेखी आहे। त्याच्यानंतर आता हे जवळपास जेवढे पेपर असतील त्यांचा स्वतंत्रपणे दिनांक जाहीर केला जाईल। 2026 मध्ये याची मुख्य परीक्षा होणार आहे। सध्याच्या परिस्थितीमध्ये मी आज व्हिडिओ टाकतोय 27 नोव्हेंबर 2024 मध्ये व्हिडिओ टाकतोय, ही गोष्ट समजून घ्या। क्लिअर? ही गोष्ट क्लिअर झालेली आहे। त्याच्यानंतर लेखीमध्ये एवढे भाषा 1 2 निबंध GS 1 2 3 4 आणि ऑप्शनल 1 ऑप्शनल 2 अशा पद्धतीने पेपर असतील, ती गोष्ट लक्षात ठेवा। बऱ्याच जणांचा प्रश्न असतो, सर मग ह्या ज्या आहेत आता ॲग्री फॉरेस्ट इंजिनिअरिंग याच्या पण डेट्स वेगवेगळ्या तुम्हाला दिल्या जातील, त्यांनी दिलंय नंतर दिल्या जातील। सध्या फक्त पूर्व परीक्षा आपल्याला फोकस करायचा आहे। हे झालं आपल्या राज्यसेवेचं। चला पुढे, याच्यात कुठले कुठले पदं असतात हे देखील तुम्ही बघू शकता, म्हणजे कोणी इंजिनिअरिंग वाले असतील त्यांच्यासाठी कुठले पदं असतात काय हे बघूयात। आणि जाहिरात आल्यानंतर आपण डिटेल पद्धतीने व्हिडिओ टाकू। हे कृषीचे कृषी अधिकारी गट अ, कृषी अधिकारी गट ब आणि कृषी अधिकारी गट ब कनिष्ठ, हे 3 पदं आणि त्याच्या जागा येतात। हे ॲग्रीचं, हे फूडचं, हे मेट्रोलॉजी आणि फॉरेस्टचं त्या पद्धतीनं आहे। ओके, हे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर जे असतील त्यांनी देखील हे बघून घ्यायचं आहे। त्यांची परीक्षा वगैरे 12 ऑक्टोबर 2025 ला त्यांची परीक्षा आहे। ओके, त्याच्यानंतर कंबाईनचं इकडे बघूयात आपण। आता कंबाईनचं जर बघितलं, गट ब ही जी आहे, ओके हा एकच सेकंड, ओके 9 नोव्हेंबरला ती होणार आहे, आणि ग्रुप सी जी आहे 30 नोव्हेंबरला होणार आहे पूर्व परीक्षा। क्लिअर? ही गोष्ट लक्षात ठेवा। कंबाईन ग्रुप बी कधी होणार आहे, ही जाहिरात कधी येईल? जुलै 2025 मध्ये। एकदा क्लिअर दिसते का बघतो। ओके, चला, क्लिअर दिसत आहे, कळलं का? इकडे बघा, PSI STI ASO, हे बघा एवढी पद आहेत।
की याचे मुख्य परीक्षेचे एवढे, हे पूर्व परीक्षेचे एवढे, याला टायपिंग वगैरे काही लागत नाही. ओके. जुलै 25 मध्ये जाहिरात येईल. 9 नोव्हेंबर 2025 ला ग्रुप बी ची पूर्व परीक्षा होईल. ओके. आणि त्याचा रिझल्ट फेब्रुवारी 2026 मध्ये लागेल. खूप वेळ आहे. आजपासून जरी तुम्ही तयारी केली किंवा अजून एखाद्या महिन्याने जरी केली तर 100% पूर्व परीक्षा कंबाईनची, 100% मुख्य परीक्षा. बऱ्याच जणांना प्रश्न असतो की कंबाईनची पूर्व परीक्षा करू की मुख्य परीक्षा करू, तर सध्या पूर्व परीक्षाच करा. कारण कंबाईन मध्ये सेकंड पेपर जो आहे तो जवळपास कॉमनच आहे. त्याच्यामुळे सेकंड पेपर चांगला होईल तुमचा 100%. पूर्व परीक्षा 100% होईल. आणि इंग्रजी, मराठी इंग्रजीचं तुम्हाला वाटतंय, पण फक्त इंग्रजीची व्होकॅब्युलरी दररोज अर्धा तास 15-20 मिनिटं करू शकता. जास्त टेन्शन घेऊ नका. सेकंड पेपर तुमचा आरामात होईल. पण सध्या पूर्व परीक्षा जी 9 नोव्हेंबर 2025 ला होणार आहे त्याचे 100% फोकस करा. मुख्य परीक्षेचा सिलेबसची प्रिंट काढा, सिलेबस लिहून घ्या. जमता तुम्ही पॉलिटीचा अभ्यास करताय, पॉलिटीचा सिलेबस बघून घ्या मुख्य परीक्षेचा, त्याचे प्रश्न बघून घ्या, त्याचा एक अप्रोच फक्त डेव्हलप करून ठेवा. फुल्ली फोकस आपला कंबाईन ग्रुप बी किंवा कंबाईन ग्रुप सी याच्यावरतीच असावा. दोन्हीचा सिलेबस कॉमन आहे, फक्त पूर्व परीक्षा वेगळी होणार, मुख्य परीक्षा देखील वेगळी होणार आहे. तर क्लिअर. परत एकदा, कंबाईन ग्रुप बी 9 नोव्हेंबर 2025 ला पूर्व परीक्षा होणार आहे. याची देखील टेस्ट सिरीज आणि मेंटरशिप बॅच परफेक्ट पद्धतीने कसा अभ्यास करायचा आहे हे आपल्या ऍप्लिकेशनला उपलब्ध आहे. किंवा काही अडचण असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा. डायरेक्ट कॉल करू नका, व्हॉट्सअपला मेसेज करा. हे झालं कंबाईन ग्रुप बीचं. याच्या मुख्य परीक्षेच्या तारखा स्वतंत्रपणे जाहीर केल्या जातील. सध्या आपला फोकस पूर्व परीक्षेवरती असावा, स्पष्टपणे सांगतोय. क्लिअर. त्याच्यानंतर ग्रुप सी. याच्यामध्ये काय, याच्यामध्ये आजच्या कंडिशनला जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर 1 जानेवारी 2025 ला टायपिंगचे ऍडमिशन सुरू होतात. तर टायपिंगचे ऍडमिशन तिथं घेऊन टाका. जर तुम्हाला नोकरी पाहिजे असेल किंवा मला पाहिजे कुठली पण नोकरी, चांगली पोस्ट आहे इथे. लिपिक टंकलेखन हे 5 नंबरचं जे आहे, बिलीप व लिपिक यासाठी टंकलेखन आणि कर सहाय्यक यासाठी टायपिंग लागते. त्या 3 पदासाठी टायपिंग लागते. कुठली लागते काय याच्यावरती वाटलं तर वेगळा व्हिडिओ टाकतो. पण 1 जानेवारी 2025 ला किंवा जानेवारी फेब्रुवारी मध्ये तुम्ही टायपिंगचा क्लास लावा. मराठी 30, इंग्लिश मराठी 30, मराठी 40 आणि इंग्लिश 40 या पद्धतीने काढून घ्या. 3 सर्टिफिकेट लागतात. त्याच्यानंतर कर सहाय्यक वेगळं आहे, त्याच्यासाठी वेगळाच व्हिडिओ टाकतो, इथे कन्फ्युज होऊ नका. पण टायपिंगला ऍडमिशन घ्या. काही होत नाही, 2 तास जातील. आपली परीक्षा खूप लांब आहे. 30 नोव्हेंबर 2025 ला आहे. जून जुलैमध्ये तुमचं जेव्हा जाहिरात येईल याची, सप्टेंबरमध्ये जाहिरात येणार आहे याची, तोपर्यंत तुमची टायपिंग असेल. मुख्य परीक्षेच्या वेळेस टायपिंग प्रमाणपत्र लागतं सध्याच्या रूलनुसार. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका की मग मी काय होईल. जा, ऍडमिशन घ्या. 3 याला टाका. 6 महिन्यात पास व्हाल. तुमचं या सप्टेंबर जाहिरात येईपर्यंत तुमचं प्रमाणपत्र आरामशीर येऊन जाईल. काही प्रॉब्लेम नाही. परफेक्ट पद्धतीने सांगतो. कुठेही गाफील राहू नका. ज्यांना नोकरी पाहिजे त्यांनी जा आणि टायपिंगला क्लास जॉईन करा. चल, क्लिअर. 30 नोव्हेंबरला आहे. भरपूर वेळ आहे. जवळपास 10 महिने आहेत आजपासून. 10 नाही 11 महिने, डिसेंबर जर पकडला तर. त्याच्यामुळे गाफील राहू नका. प्रॉपर पद्धतीने प्लॅन करा आणि एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करा. एक तर राज्यसेवा करा, नाही तर कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी हे दोन्ही करू शकता. राज्यसेवा किंवा कंबाईन दोन्हीपैकी एकाचा अप्रोच जर समजला तर दुसरं करू शकता. दोन्ही एकदाच, म्हणजे कंबाईन पण करतो, राज्यसेवा पण करतो, अवघड होतो. रिझल्ट येत नाही, मार्क येत नाहीत. मज्जा वाटते, लय कॉन्फिडंट वाटतो. परीक्षेला गेल्यानंतर सगळा गोंधळ उडतो. पण दोन्ही करायचंय का? करायचंय. पण दोन्हीपैकी एक तर कंबाईन किंवा राज्यसेवा पहिल्यांदा ठरवा. त्याचा पूर्ण अप्रोच, पूर्ण त्याचा अभ्यास एका परीक्षेचा करा. तो कंप्लीट झाल्यानंतर मग तुम्ही कंबाईनचा करू शकता. म्हणजे जवळपास 70-80% जरी झाला, 100% कोणाचा होत नसतो. त्यांना पोस्ट जरी मिळाली त्यांचा देखील 100% अभ्यास होत नसतो. ही गोष्ट समजून घ्या. तर ही गोष्ट आहे. चल, तर परत एकदा अगदी शेवटच्या 2 मिनिटात आता व्हिडिओ थांबूयात. त्याच्यानंतर जे सहाय्यक मोटार वाहक निरीक्षण यांची मुख्य परीक्षेची तारीख वगैरे त्यांनी स्वतंत्रपणे जाहीर केली. पण 3च परीक्षा 2025 मध्ये होतील, ज्या जास्तीत जास्त जणांना देता येतील. जी राज्यसेवा पूर्व परीक्षा जी कधी होणार आहे रे? 28 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे. त्याची जाहिरात जानेवारी 2025 मध्ये येणार आहे. आणि ग्रुप बी याची पूर्व परीक्षा ही 9 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे. त्याची मुख्य परीक्षा स्वतंत्रपणे त्याचा डेट जाहीर केली जाईल. आणि कंबाईन ग्रुप सी त्याची पूर्व परीक्षा 30 नोव्हेंबर 2025 साठी होणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही या 3 पदांसाठी 4, 5 आणि 6 नंबरच्या पदासाठी तुम्ही टायपिंग प्रमाणपत्र काढून घ्या. हे स्पष्टपणे सांगतोय, नंतर विचारायचं नाही. जा तुमच्या जवळच्या TBC, GCC असंच आहे. थोडंसं नाव इकडे तिकडे चुकत असेल, पण जवळचं मान्यता प्राप्त जे टायपिंग इन्स्टिट्यूट आहे तिथे जाऊन तुम्ही विचारू शकता. की तुमच्या मित्र आणि मैत्रिणींनी ज्यांनी काढली असेल त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला ते सगळं सांगतील, काही प्रॉब्लेम नाही. जाऊन बघा, किती फीसचे काय विचारा. आणि 3 पण सर्टिफिकेट, मराठी 30,
मराठी 4T आणि इंग्रजी 4T हे 3 प्रमाणपत्र लागतील. त्यासाठी क्रायटेरिया आहे, कर सहाय्यकसाठी वेगळे आणि टायपिंगसाठी त्यासाठी वेगळा व्हिडिओ टाकतो. क्लिअर झालेला आहे. परत एकदा जाता 3 परीक्षा आहेत. राज्यसेवा पूर्व परीक्षा, कंबाईन ग्रुप सी, कंबाईन ग्रुप बी. राज्यसेवा, कंबाईन ग्रुप बी, कंबाईन ग्रुप सी या तिन्हीपैकी कुठली पण एकच फोकस करा सध्या. त्याचा अभ्यास 70% झाला, 70 ते 80%, त्याच्यानंतरच दुसऱ्या परीक्षेचा अभ्यास करा. म्हणजे कसं आहे की खिचडी होऊन जाते. दोन्ही परीक्षेचा अप्रोच वेगळा आहे. पुस्तक एकच आहे, पण वाचण्याची पद्धत, समजून घेण्याची पद्धत आणि कमांड येण्यासाठी, कमी वेळेत जास्त अभ्यास करण्यासाठी एक्झाम फोकस करावी लागणार आहे. तुम्हाला काही जरी अडचण आली, जे राज्यसेवेची तयारी करतायत त्यांनी आपल्या युट्यूब चॅनलवरची राज्यसेवेचे सर्व व्हिडिओ पाहून घ्या. खूप क्वालिटी व्हिडिओ त्याच्यामध्ये आहेत, जबरदस्त पद्धतीने सांगितलेलं आहे. आणि जे कंबाईनची तयारी करतायत त्यांनी कंबाईनचा जे युट्यूबवरचे व्हिडिओ आहेत आपल्या, ते कंबाईनची व्हिडिओ बघा. अजून काही व्हिडिओ टाकायचे असतील तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. ही जी PDF आहे ही आजच्या तारखेला तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल, काहीही प्रॉब्लेम नाहीये. तर जास्तीत जास्त जणांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्हालाही काही बॅचेस वगैरे लावायचे असतील, टेस्ट सिरीज लावायचे असतील तर मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता किंवा आपलं ॲप्लिकेशन स्वराज्य अकॅडमी ओम सर हे प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून तिथून तुम्ही परचेस करू शकता. भेटूयात अशा जबरदस्त लेक्चरसह पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.